हाय हॅलो नमस्कार, मी मनीषा कुकिंग वर्ल्डमध्ये परत एकदा तुमचं मनापासून स्वागत आहे। तर आज मी शेअर करत आहे मटणाची एकदम झणझणीत अशी रेसिपी। तर ही रेसिपी मी फक्त शूट केलेली आहे, मी ही बनवलेली नाही आहे। तर ही बनवलेली आहे आमच्या नानीनं, म्हणजे माझ्या आईनं। तर आता ती उकळात मिक्सरमध्ये वगैरे काही नाही, उकळात सगळं जे वाटण आपण बनवून घेतो ते उकळात बारीक करते ती। आता इथे घेतलेलं खोबरं, लसूण, जिरे आणि थोडीशी कोथिंबीर, हे सगळं व्यवस्थित असं बारीक करून घेतल्यानंतर एकदम व्यवस्थित बारीक करून घ्यायचं। आणि जे आपण स्वच्छ मटण धुवून ठेवलेलं असते त्याला, ते जे आपण वाटून घेतलेलं होतं ते लावून घ्यायचं। व्यवस्थित असं मिक्स करायचं। आणि इथं नानी सुहाणाचा नाही ना कुठला मसाला वापरते, घरकुलचा मसाला वापरते। हळद मीठ टाकून व्यवस्थित असं ते हलवून घ्यायचं आणि छान असं व्यवस्थित लावून घ्यायचं। इथं बघू शकताय लावून कसं घेतलेलं आहे ते। वरतून थोडंसं मीठ टाकलेलं आहे। परत नंतर इथं शेगडीवर पातेलं तेल ओतायला ठेवले गरम व्हायला। आणि जे आपलं मटणाला वाटण जे आपण लावून घेतलेलं होतं ते मटण व्यवस्थित असं पातेल्यात टाकून घ्यायचं। मी इथं काहीच केलेलं नाही, मी फक्त रेसिपी शूट केलेली आहे। जे काय बनवले ते सगळं नानीनं बनवले। व्यवस्थित असं मटण हलवून घ्यायचं आणि नंतर थोड्या वेळ त्याला वाफलायसाठी ठेवायचं आणि वरतून पाणी ओतून घ्यायचं। तर इथं बघू शकता मटण छान असं वाफरलेलं दिसतंय। वास तर एकदम असा मस्त छान सुटलेला, बघूनच ते खावंसं वाटते। आता जे वरती पाणी गरम झालेलं ते पाणी ओतून घ्यायचं आणि नंतर परत वरती अजून ताटात गरम पाणी ओतायला ठेवायचं। आता इथं बघू शकताय तुम्ही, जेवढं आपल्याला लागेल तेवढं पाणी ओतून घ्यायचं व्यवस्थित असं। आता इथं हे आपलं मटण शिजलेलं आहे। आणि इथं माझ्याकडून थोड्याशा क्लिप माझ्या घ्यायच्या राहिलेत। इथं आपला मटणाचा रस्सा तयार आहे। तर व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा। आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि छान अशी कमेंट करा।